छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आता ज्या घोषणा दिली त्याच्या मागोमाग फक्त सावरकर सावरकर असं म्हणायचं आहे। राष्ट्रभक्ती तुझं नाव, स्वातंत्र्यवीर तुझे नाव, त्यागमूर्ती तुझे नाव, विज्ञान निष्ठा तुझे नाव, देशभक्ती तुझे नाव। नमस्कार, मी पण सावरकर संघाचे सारे पदाधिकारी, आयोजक आणि छत्रपती संभाजीनगर मधले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक, प्रेमी, भक्त असं मी म्हणणार नाही, कारण आजकाल भक्त हे फार वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं। आपण सगळे अभ्यासक आहोत, सावरकर प्रेमी आहोत म्हणून आपण सगळे अभ्यासक आहोत। संघटनेचं नाव, संघाचं नाव अतिशय मार्मिक असलेच पाहिजे समाजामध्ये। जन्मावेत ते शेजारच्या घरात, छत्रपती संभाजी महाराज जन्मावेत शेजारच्या घरात, महात्मा फुल्यांची ही अत्यंत आवश्यकता आहे समाज सुधारण्यासाठी, जन्मावेत ते शेजारच्या घरात। अशा पद्धतीची एक मनोभूमिका असलेला बहुसंख्य समाजामध्ये मी पण सावरकर असं म्हणून हिरिरीने उभं राहून 140 आठवड्यांपेक्षा जास्त काही हेतू मनामध्ये घेऊन, काही दिशा मनामध्ये धरून त्याच्यावरती मार्गातिक्रमण करणाऱ्या या संघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागींचं, त्यांना पाठिंबा देणाऱ्या, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं असणाऱ्या त्यांच्या सर्व पालकांचं इथे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वंदन करतो। तरी किरण आपल्यामध्ये असावा, सावरकरांचा एक तरी गुण अनुभवावा असावा वगैरे फार पुढच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं। अनुभवावा असं हे व्यक्तिमत्व आहे। गुड ऑर बॅड पब्लिसिटी काउंट्स असं म्हटलं तर गेल्या 7-8 वर्षात ज्या पद्धतीने सावरकरांची प्रसिद्धी या देशात झालेली आहे तेवढी या अगोदर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 65 वर्षापर्यंत अजिबात झालेली नव्हती। त्यांना अनुल्लेखांनीच मारलं गेलं होतं। पण अचानक सावरकरांच्या विचारांनी काम करणारी एक राजकीय प्रणाली या देशात सत्तेवरती आली आणि सावरकरांची मानखंडना, सावरकरांचा अपमान करण्याची सुद्धा एक वृत्ती बळावायला सुरुवात झाली। मग त्यांना माफीवीर म्हटलं, त्यांना देशद्रोही म्हणायला सुरुवात झाली। म्हणजे कोणीही उठतं आणि काय म्हणतो, उचलली जीभ लावली टाळ्याला, याप्रमाणे कोणीही उठतं आणि काहीही बोलायला लागतं आणि मग आपण त्याला उत्तर द्यायला सुरुवात करतो। आणि त्यांना हेच हवं हे लक्षात ठेवा की तुम्ही अस्वस्थ होऊन त्यांना उत्तर कशी द्यायला लागाल। मग ते नवनवीन आरोप, नवनवीन अश्लाघ्य भाषेमधले आरोप हे सुरू करतील। माझं स्वतःच मी उदाहरण सांगतो मी तुम्हाला। मी प्रत्येक वेळेला ज्यावेळेला व्याख्यान देतो त्यावेळेला उपदेश न देता मी नेहमीच माझे अनुभव शेअर करत असतो। 2014 सालानंतर, म्हणजे साधारण 4-5 वर्षापूर्वी, बरोबर 2014 साली 26 मेलाच, म्हणजे तिकडे मोदीजींचा पहिला शपथग्रहण समारंभ चालू होता आणि इंदोरमध्ये माझा पहिला मी विनायक दामोदर सावरकरचा प्रयोग होणार होता। आणि मग तिथपासून तो हे सुरू झालं। त्याच्या आधीही मी सावरकरांवर विविध कार्यक्रम केले, विविध नाट्यकृती बसवल्या, दिग्दर्शित केल्या, लिहिल्या। पण तो एक योगायोग होता अतिशय चांगला। आणि इंदोरमध्ये सुद्धा सुमित्राताईंचा विजय झालेला होता आणि त्यांचं सभापती म्हणून नाव नक्की झालेलं होतं। आणि तिथपासूनच त्याच दिवसापासून सुरुवात झालेली होती, कारण बरोबर त्याच दिवशी अंदमानला सेल्युलर जेलमध्ये
सावरकरांची स्वाक्षरी जी काढून टाकली होती ती बसवली गेली होती, ठरवून बसवली गेली होती. कारण ती काढून सुद्धा ठरवून काढली होती. तुमचं जे जे म्हणून आदराचं स्थान असेल, ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही आदर करता त्याला आम्ही पायदळी तोडवणार असा एक विचार घेऊन काही कारण नसताना या देशातल्या राष्ट्रभक्तांमध्ये, स्वातंत्र्यवीरांमध्ये अनेक आहे, एक फूट पाडली गेली राजकीय हेतूनी. खरं तर काय कारण आहे? हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी ज्यांनी श्रम केले, रक्त सांडलं, घाम गाळला, प्राणत्याग केला, तेव्हा त्यांनी काही विचार केलेला नव्हता. 75 वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीने राजकीय हेतूनी आपल्या नावाचा अशा पद्धतीने दुरुपयोग केला जाईल आणि काही जण सदुपयोग करतील, हे त्यांनी तेव्हा विचारच केला नव्हता. त्यांच्या डोक्यात फक्त राष्ट्रभक्ती एवढीच गोष्ट होती. ज्यावेळेला आपण संपूर्ण सावरकरांच्या जीवनाचं सार काय असा जर विचार करायला लागलो, माझ्या मते अनेक जण अनेक यांनी करतील, कारण सावरकरांचं व्यक्तिमत्व तितकं बहुआयामी आहे, 360 डिग्री मधलं आहे, स्फिरिकल आहे, की तुम्ही बघाल त्या ठिकाणी किरण दिसतात. पण मला स्वतःला असं वाटतं की सावरकरांचं संपूर्ण आयुष्याचं सार 2 ओळींमध्ये त्यांनीच त्यांच्या काव्यामध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे त्या 2 ओळी म्हणजे तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. बस या 2 ओळींमध्ये सावरकरांचं संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान आहे. त्यांची विज्ञान निष्ठा घ्या वगैरे वेगळ्या वेगळ्या विषयावर वेगळी वेगळी व्याख्यानमाला होतील 8-8 दिवसांच्या. परंतु जर कुणाला सहज म्हणून समजावून सांगायचं असेल, सहज म्हणून समजावून सांगायचं म्हणजे जर एखादा माफीवीर आहे ना असं कोणी मला म्हणायला आला तर मी म्हणतो या 2 ओळीचा अर्थ सांगतोस का ज्या त्यांना सुचल्या होत्या. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, याचा अर्थ सांगता सांगता तुलाच सावरकर कळायला लागतील. तर त्या 2014 नंतर मी एक विचार नक्की माझ्या डोक्याशी मनात ठेवला आणि त्याप्रमाणे मी काम करायला लागलो. ते म्हणजे त्यांना उत्तर देत बसायचं नाही, कुणालाही उत्तर देत आपला वेळ खर्ची करायचा नाही, आपले श्रम खर्ची करायचे नाही. कारण झोपी गेलेल्याला जागा करता येते. ज्यांनी झोपेचं सोंगच घेतलेलं आहे त्याला तुम्ही लाथा बुक्क्यांनी मारलं तरी जागा करता येत नाही. पाण्यात बुडवलं तरी तो नाक दाबून आत बुडेल पण तो जागा होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे असे झोपेचे सोंग घेतलेले जे कोणी राजकीय हेतूनी, दुर्हेतूनी अशा पद्धतीने सावरकरांची बदनामी करतात, सावरकरांना पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जेव्हा आपण उत्तर देतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याच मनामध्ये शंका आहे का काय की यांच्या बदनामीमुळे सावरकरांची उंची जी हिमालय एवढी आहे ती काही सेंटीमीटरनी कमी होईल असं आपल्याला वाटतं. जर असं वाटत नसेल तर त्यांना उत्तर देत बसायचं नाही. भारताचे सन्माननीय पंतप्रधान यांनी एक गुण आपल्या अंगी बाणवलेला आहे, तो आपण सगळ्यांनी बाणवला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला जे योग्य वाटतं ते करून टाकायचं. समोरचे काय बोलतात, काय विरोध करतात, कशा पद्धतीने टवाळी करतात याचा विचार करायचा नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी एक कल्पना मनामध्ये रुजवली. आज पुण्यापासून औरंगाबाद पर्यंत, छत्रपती संभाजीनगर पर्यंत येईस्तोवर हमरस्त्यावर जिथे बघीन तिथल्या घरामध्ये तिरंगा फडकत होता. किती सोपी करून टाकली देशभक्ती त्यांनी. आणि प्रत्येकाला ते वाटलं की होय माझ्या घरामध्ये तिरंगा फडकवला म्हणजे मी देशभक्त झालो. आणि हे खरंय, ही किती सहज सुचलेली कल्पना आहे. हर घर तिरंगा, त्याची टवाळी झाली. त्याच्यावरनं उगीच मग संघाची लोक कधी लावणार म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती दुगाण्या झाडल्या गेल्या. दुगाण्या गाढवं झाडतात. त्याला काय उत्तर द्यायचं ते त्या पातळीवरती दिलं गेलं. परंतु 135 कोटी त्यातले आपण काही जे छोटे आहेत की ज्यांना अजून समजच नाही ते सोडून देऊया, पण निदान 100 कोटी माणसांच्या मनामध्ये तर हा विचार रुजला की या 3 दिवसात आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे का. आणि प्रत्येक पातळीवर अगदी गल्लीतल्या पातळीपर्यंत एक रचना झाली. प्रत्येक घरामध्ये तिरंगा पोहोचवला गेला.
आणि ज्यांना संघटनेचं महत्व कळतं ना त्यांना हे नक्की माहिती असतं की नेमका त्या दिवशी तिरंगा फडकवताना काठी सापडणार नाही म्हणून काही कार्यकर्त्यांनी काठ्या सुद्धा घरोघरी पोहोचवल्या. आणि आज त्याचं चित्र 13, 14 आणि 15, 16 तारखेला तो खाली उतरवायचा आहे. पण 3 दिवस प्रत्येक जण आपल्या घरातल्या त्या तिरंग्याची देखभाल करणारे हे लक्षात ठेवा. वादळी पावसामुळे तो कलंडला नाहीये ना, तो जर भिजला असेल आणि काठीला चिकटला असेल तर कोणी लहान पोर तिथपर्यंत खुर्चीवरून चढेल आणि ते फडकवून जरा तो पुन्हा मोकळा करेल. 3 दिवस या तिरंग्याची देखभाल केली जाणार आहे. कल्पना करा, याच्या आधी 75 वर्षात केवळ फडकलेला तिरंगा आणि उगीच एक जागलेला उरातला अभिमान सोडला तर आपण तिरंग्याची अशी देखभाल कधी केली होती? पण ती अपसूक आपण करायला लागलो. राष्ट्रभक्ती इतक्या सहज रीतीने अपसूक रुजवली गेली, ही कल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली त्यांनी विरोधाचा विचार केला नाही, त्यांनी ती कल्पना मांडून टाकली आणि ती आज कार्यान्वयित झालेली आहे. त्यांनी आत्ताची बदललेली समाजाची जी मनस्थिती आहे त्याचा एक अतिशय सुंदर उपयोग गेली 7-8 वर्ष करतात. पण हे काही विरोधकांना कळत नाही. ते म्हणजे डिजिटल मीडियामुळे मोबाईल नावाचं एक जे यंत्र हातात आलंय, त्या मोबाईलमुळे आपण इतके गुंतलं गेलेलो आहे की ज्याच्यामध्ये सेल्फी नावाचा पण एक प्रकार येतो की काही नाही, तुम्ही तुमच्या तिरंग्याबरोबर सेल्फी काढा आणि शेअर करा. एका माझ्या घरात फडकलेला तिरंगा हा मी 100 जणांना दाखवतो, ते 100 जण आणखीन 100 जणांना दाखवतात, ते 100 जण आणखीन 100 जणांना. अशा रीतीने मनामध्ये तो तिरंगा फडकतो. फक्त ती औपचारिकता राहत नाही. ती औपचारिकता न राहता तो आपल्यासाठी नियम होतो. साधं आहे की हे 75वं वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष, हे 2 वर्ष साजरं केलं जाणार आहे. 12 मार्च 2021ला हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालं. आता हे पूर्ण झाल्याचं पुन्हा 1 वर्ष आपण पुढच्या 15 ऑगस्ट 23 पर्यंत साजरं केलं जाणार आहोत. ही कल्पना सन्माननीय पंतप्रधानांची आहे. त्याने उत्सवच साजरा करायचा आहे ना, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करायचा ना, दणदणीत करू ना, जगभर वाजेल असा करू ना. उगा पुचकटासारखं कुठेतरी एक कशाला करून बसायचं. आसपासच्या लोकांना 4 पेढे देऊन आणि फक्त सकाळी आणि याच्या दिवशी फक्त फॉरवर्डेड मेसेज एकमेकांना आणखीन फॉरवर्ड कशाला करायचे. आपणही त्याच्यात सहभागी होऊया. आज प्रत्येक पातळीवर शैक्षणिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, सांस्कृतिक संस्था असतील, राजकीय संस्था सुद्धा अपरिहार्यतेने असतीलच. त्या सगळ्यांना सहभागी केलं गेलं. आता तुम्हाला माहितीये की ही त्यांनी पण 2 का 3 ठिकाणी बोलून दाखवली. ह्या अशा पद्धतीची कल्पकता स्वातंत्र्यपूर्व काळात कोणाची होती माहितीये? महात्मा गांधींची. महात्मा गांधींनी 1920 नंतर एक मोठं काम केलं, ते म्हणजे घराघरामध्ये स्वातंत्र्येच्छा निर्माण केली. बलिदान सगळ्यांना शक्य नसतं. 50 वर्षाची शिक्षा गळ्या आणि जाताना तू हो पुढं, मी आलोच 8 दिवसात, असं महादेव रानडे म्हणून त्यांचा एक मित्रही म्हणतो. आणि असे 4 तरुण पुण्यामध्ये फासावर जातात. हे सगळ्या घरामध्ये शक्य नसतं. अनंत कानेरे, केशव देशपांडे, कृष्णा कर्वे असे तिघ जण अहमिका लागल्यासारखे, स्पर्धा झाल्यासारखे की कोण मारणार जॅक्सनला, याच्यासाठी एकमेकांच्या स्पर्धा रात्रभर खल केला, विचार केला, भांडले. आणि मग अनंताने त्यांना पटवून दिलं की मी का तर माझ्या डोक्यात ही कल्पना आली होती, जॅक्सन हे नाव माझ्या डोक्यात आलं. हे सगळ्यांना शक्य नसतं, पण सूत कथाही सगळ्यांना शक्य असते. पहाटेच्या वेळेला आपल्या घरातला झाडू घेऊन जिथे अस्वच्छता आहे ते केवळ साफ करणं म्हणजे देशभक्ती. इतकी देशभक्ती त्यांनी सोपी केली. ती आयडिया कॅरी फॉरवर्ड आपल्या माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे. आणि मग विरोधक म्हणतात तुम्ही गांधीजींना हायजॅक केलं. देशभक्तांना कोण का हायजॅक करेल? तुम्ही करा स्वातंत्र्यवीरांना हायजॅक, आम्ही नाही म्हणणार नाही. पण त्यांना भीती वाटते, कारण त्यांना जर हायजॅक केलं आणि ते अंगी बाणायला सुरुवात केली तर मार्ग तर कठीण आहे, पण चुकून बांधले आणि आपण राष्ट्रभक्त. आमची तयारी, मी पण सावरकर, तू पण सावरकर, चल सांगा ते सगळे, आमची काही हरकत नाही. पण ते अवघड आहे. 12व्या वर्षी घेतलेली प्रतिज्ञा आयुष्यभर
आयुष्यभर उराशी जपायची आणि ज्या दिवशी 1 फेब्रुवारी 1966 या दिवशी त्याच्या 2 दिवस आधी सावरकर सदनामध्ये झालेल्या मोरीमध्ये झालेल्या अपघातामुळे आता आपल्याला उठणं शक्य नाहीये आणि या देहाचा या राष्ट्राला आता आणि समाजाला काहीही उपयोग नाहीये हे लक्षात आल्यानंतर पुढे 26 दिवस प्रयोपवेशन करायचं हे इतकं सोपं नसतं. त्या अंगी बांधणं अवघड असतं. 7-8 दिवसाची उपोषणं करायची, आपल्याला हव्या त्या गोष्टी साध्य करून घ्यायच्या आणि मग मोसंबीचा रस प्यायचा. आणि प्रयोपवेशन करायचं यात फरक आहे. 1 फेब्रुवारी सेल्युलर जेलमध्ये तोपर्यंत काही त्यांच्याबद्दल लिखाण करावं, काही सावरकरांवरचा नाट्यप्रयोग करावा वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. आणि मी ते सेल्युलर जेलचे ते तिन्ही राहिलेले जे सेल्स आहेत, जे मजले आहेत, ज्या विंग्ज आहेत त्या बघितल्या. आणि ज्यावेळेला मी सावरकरांच्या कोठडीकडे जातानाचा तो अख्खा मजला आहे, एकदम शेवटच्या टोकाच्या याच्यामध्ये कोठडीमध्ये सावरकरांना ठेवलेलं होतं. आणि जसजसा मी तिथपर्यंत चालत गेलो आणि आत गेल्या गेल्या सावरकरांचं एक छोटस एवढीशी फ्रेम होती. ती फ्रेम आजही आहे, अजूनही आहे. आणि मी तिथं बसतो. तो सुमार होता साधारण 4:30 वाजता. कारण 5 वाजता सेल्युलर जेलमध्ये जे कोणी पर्यटक आलेले असतात त्या सगळ्यांना बाहेर काढलं जातं, कारण नंतर लाईट अँड साऊंड शो सुरू होणार असतो म्हणून. तर मी म्हणलं आपण तोपर्यंत, आणि सगळे पर्यटक गेलेले पण होते, म्हणलं आपण जरा शांतपणे बसावं. आणि मी तुम्हाला सांगतो मी 3 किंवा 4 मिनिटं सुद्धा बसू शकलो नाही, कारण तिन्ही संजा व्हायला लागलेल्या होत्या. थोडासा कोठडीमध्ये अंधार होता आणि शांत बसल्यानंतर एक 10-15 डास समूहाने घोंगावायला लागल्यावर कसा आवाज येतो तसा कानाशी येत होता आणि हातापायावर डास चावायला लागलेले होते. आणि ते अंदमान मध्ये असे एवढ्याले डास होते. आणि मी ते डास थाप थाप मारत मारत बाहेर आलो. मी 3 मिनिटं 3.5 मिनिटं सुद्धा तिथे बसू शकलो नाही. तिथे 10 वर्ष संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6, तुरुंगाची वेळ जी असते ती सकाळी 6ला सुरू होते आणि तुरुंगामध्ये आतमध्ये बंद केलं जाते ते संध्याकाळी 6 वाजता बंद केलं जातं. आत्ताही आर्थर रोडमध्ये तीच पद्धत आहे बरं का. संध्याकाळी 6ला बंद केलं तेव्हा इलेक्ट्रिसिटी वगैरे प्रकार नव्हता, अंधार असायचा. आता तिथं बऱ्यापैकी चुना बिना लावून स्वच्छ केले, कारण ते पर्यटन स्थळ केले आपल्यासाठी. ते तीर्थस्थान आहे, फार सुंदर. मग अशी गौरीने सांगितले की ती वारी आहे. आपण जेव्हा जाऊ ते वारीला गेल्यासारखं तिथं जाणार आहोत. ते तीर्थस्थान आहे. सुभाषचंद्र बोसांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सुभाषचंद्र बोसांना ज्या वेळेला जपाननी अंदमान आणि निकोबार ही बेटं पहिल्यांदा स्वतंत्र काय झालंय माहितीये का, तर अंदमान आणि निकोबार झालेलं होतं. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सरकारला जपान सरकारने ते भेट दिलेलं होतं आणि सुभाषचंद्र बोसांनी त्या दोन्हीही बेटांचं नामकरण केलेलं होतं. स्वातंत्र्य बेट आणि निकोबारचं केलं होतं शहीद बेट. अशी 2 बेटांची नावं त्यांनी केलेली होती. तर अशा या स्वातंत्र्य बेटामध्ये 10 वर्ष सावरकर जळवा, पिसवा, ढेकूण अशा पद्धतीच्या कीटकांमध्ये रात्र राहत होते. त्या जळवांचा कुणाला अनुभव मला माहित नाही. एकदा लागले की त्यांचं पोट बरेच तोड रक्त शोषत असतात आणि मग ते सोडून देतात आणि आपल्याला कळतही नाही की आपल्याला जळू लागलेली आहे आणि ती आता तिचं पोट भरल्यामुळे तिने हे केलंय. आपल्या पायावरचं रक्त गळतच राहतं. मग नंतर कधीतरी लक्ष गेले की आपण तिथं चुना लाव, हे लाव. म्हणजे तिथल्या ज्या पद्धती होत्या त्या, हे वर्णन मी नाही सांगत आहे. मी काही त्रिकाल दष्टा नव्हे, हे सावरकरांनी माझी जन्मठेपमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर ते जेव्हा मी अनुभवलं ते म्हटलं या अनुभवावरती लिहिलं पाहिजे, या अनुभवावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, हे अनुभव मांडले पाहिजे. नाही तर याच्याही बद्दल काहीतरी चुकीचं लिहिलं जाईल. माफी हा त्यातनंच आलेला आहे. काय माफी मागितली हो? आता मला असं वाटतं की आपण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हे कसं चुकीच्या पद्धतीने हे सांगितलं गेलं पाहिजे. जे बोलतायत त्यांना नाही, पण जे दोन्हीकडचं ऐकू इच्छितात आणि दोन्हीकडचं ऐकून मग स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून जे निर्णय घेतात त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलोच पाहिजे असं मला वाटतं. की कुठली माफी मागितली सावरकरांनी?
सावरकरांनी हे स्वतः जन्मठेपमध्ये लिहून ठेवलंय की मी वेळोवेळी अर्ज आणि विनंत्या केल्या होत्या, त्या जवळजवळ 10 वेळा. म्हणजे बोस्ट्रीट पोलीस स्टेशनला सावरकरांना 13 मार्च 1910 ला पकडलं आणि आणलेलं होतं. त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांनी पहिलं विनंतीपत्र सादर केलेलं होतं. मेहरबान कोर्ट असं आजही म्हणलं जातं. म्हणजे तेव्हा काही उगीच त्यांना कोणीतरी मेहरबान कोर्ट, हिज मॅजेस्टी असं म्हणण्याचीच पद्धत आहे. ते काही लांबूल चालन नव्हतं. त्यांनी एकूण 10 वेळा अर्ज केले. ते माफीचे नव्हते, ते विनंती अर्ज होते. बरं, त्या प्रत्येक विनंती अर्जामध्ये सुरुवातीच्या पॅरेग्राफामध्ये माझ्या सहकाऱ्यांना सोडा असं वर्णन होतं. ते सगळे उपलब्ध आहे. जे कोणी अशा पद्धतीने माफीवीर वगैरे म्हणण्याचा आणि आरोप करण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना असं वाटतं की त्यांनी सॉलिड कुठल्या तरी इतिहासामधनं लपलेली एखादी गोष्ट शोधून काढलेली आहे आणि ती आपल्या पुढं ही सावरकरांनीच लिहिलेली आहे. की मी तुरुंगात असताना एकूण 10 वेळा विनंती अर्ज केलेले होते. जर विनंती अर्ज केलेच होते तर मग पहिल्यापासून 10व्या पर्यंत ऐकायला पाहिजे होतं ना. सगळ्यांना सूट मिळायची. सेल्युलर जेलमध्ये अनेक राजबंद्यांना सावरकर आणि बाबाराव दोघंही असताना, तात्याराव आणि बाबाराव दोघंही असताना अनेकांना सूट मिळालेली आहे. अगदी वर्षातून 20-20 दिवस म्हणजे प्रमाणे 5 वर्षाचे किती असं कॅल्क्युलेट करून सुटका लवकर. नेहमीच असं म्हटलं जातं की सर्व शिक्षा एकत्रित भोगायचे. न्यायालयाचे तुम्ही हे बघितले असतील, आदेश बघितले असतील तर सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असतात. म्हणजे 2 जन्मठेपा एकत्रित भोगायच्या म्हणजे 25 वर्ष. म्हणणं ना, संध्याकाळच्या वेळेला जिथं मी 3 मिनिटात बाहेर आलो ना, तिथं एक 10 मिनिटं कडीबिडी लावून आत बसून टाकवा. शक्य होणार नाही. कारण हे डाग चावणं सोडा. तुरुंगाची एक निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता. तुरुंग अजिबात सकारात्मक नसतं कुठलंच. त्याची एक निगेटिव्हिटी असते. तिथल्या भिंती भयंकर नकारात्मक असतात. त्याची रचना नकारात्मक असते. आणि शिवाय तिथे अनेक हजारो कैदी आपल्या दुःख, अपार कष्ट, वेदना, संताप, शापवाण्या या त्या वास्तूला ऐकून गेलेले असतात, मेलेले असतात तर सुटका झालेले असतात. त्याची म्हणून एक नकारात्मकता असते, ती तुमच्यावर परिणाम करत असते, ती घातक परिणाम करत असते. अशा सेल्युलर जेलमध्ये बारी नावाच्या जेलरच्या हुकुमतीखाली, की जो साक्षात कर्दनका होता, तो तर म्हणजे सावरकरांची वाटच पाहत होता की मी कधी याचा बोलीन आणि अपमान करीन, कधी ते समोर येतील, माझ्याशी बोलतील आणि मी अपमान करीन, कधी मी त्यांचे हाल अपेक्षा असलेल्या शिक्षा त्यांना देईन, त्या भोगायला लावीन आणि ते बघून मी आसुरी आनंद घेईन. अशा या बारीच्या कडक नजरे 2च्या किंवा 3-3च्या रांगा करून जायला लागायचे. तर ते आतमध्ये असलेल्या डोंगरीतल्या कैद्यांना यांना ओरडून रडून भेकून सांगायचे, अब देश छोटा भैया हम चले चालान पे. रडत असायचे. काळं पाणी, त्या समुद्राचं पाणीच काळं आहे. काळे पाणी याचा शिक्षेशी काही संबंध नाही. पाण्याचा रंग काळा आहे आणि म्हणून त्याला काला पाणी म्हटलं गेलं. अशा ठिकाणी धाडलं जायचं. तिथं सावरकर जेमतेम 5 फूट 2 इंच 3 इंचची उंची. सावरकर अतिशय नाजूक दिसायला. आग होती ती डोळ्यात आणि सरस्वती होती ती जिभेवर आणि बोटात आणि इथे. असे हे बडे बाबू, त्यांना सगळेजण बडे बाबू म्हणायचे. त्यांनी काय केलं हे कोणी विचारतच नाही. गळ्यामधला 50 वर्षाच्या शिक्षक झाल्यावरच ते आदरासाठी पात्र व्हायचे. कैद्यांना एकदम अरे बापरे 50, त्यांना बरं वाटेल माझे 5च आहे. मला 14 वर्ष शिक्षा झाली. बडे बाबूंना 50 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे 50 वर्षाच्या शिक्षेचा बिल्ला ज्या दिवशी तो डोंगरीच्या तुरुंगात ठोकला इथं पंच मारून आणि हे करून, त्यावेळेला तिथला जो कुचकट अधिकारी होता तो असं म्हणला, काळजी करू नका, दयाळू सरकार तुम्हाला 50 वर्षांनी नक्की सोडेल. सावरकरांनी क्षणार्धात उत्तर दिलं, पण तुमच्या सरकारपेक्षा परमेश्वर दयाळू असेल तर तो आधी सुटका करेल. आणि कशावरून तुम्ही म्हणता 50 वर्ष तुमचं सरकार या देशावर राज्य करत राहील म्हणून? त्याच्या आधीच तुमचं सरकार उलटलं गेलं तर त्याच्या आधीच माझी सुटका होईल. हे धैर्य, ही विचारांची बैठक, ही सावरकरांना इंग्रजांच्या दृष्टीने डेंजरस करत होती. सावरकर आणखी कुठल्या दृष्टीने डेंजरस? तर सेल्युलर जेलच्या त्या किनाऱ्यावरती, पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्यावरती ज्यावेळेला महाराजा बोट आली त्यावेळेला बाकी सगळ्या स्पेशल ट्रीटमेंट असायची सावरकरांना. कारण काय आहे, ती मार्सेलिसची उडी जिवंत होती ना.
त्यामुळे समुद्राशी संबंधित कुठलीही गोष्ट असली की इंग्रज अत्यंत कडेकोट पहाऱ्यात त्यांच्यापाशी राहायचे सावरकरांच्या. तर बाकीच्या सगळ्या कैद्यांना पुढे नेलं आणि सावरकरांना 2 दिवस महाराजा बोटीवरतीच थांबून ठेवलेलं होतं. संपूर्ण पाहणी केली होती सेल्युलर जेलच्या आसपासच्या जंगलाची. कारण अभिनव भारत संघटनेचं इतकं नेटवर्क पॉवरफुल झालेलं होतं की अमेरिकेपासून म्हणजे गदर पार्टी, अमेरिकेची गदर पार्टी, लाला हरदयाळांची गदर पार्टी ही सावरकरांच्या अभिनव भारताच्या प्रेरणेतनं सुरू झाली आहे, हे लक्षात ठेवा. हे फार कमी जणांना माहिती आहे किंवा हे मुद्दाम सांगितलंच जात नाही. पण सावरकरांच्या प्रेरणेतनं, अभिनव भारताच्या संघटनेच्या प्रेरणेतनं गदर पार्टीची निर्मिती झालेली आणि कार्य झालेलं आहे. कारण लाला हरदयाळ अभिनव भारताच्या संपर्कामध्ये, संबंधामध्ये होते. सावरकरांच्या संबंध, स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सुभाषचंद्र बोस होते. कारण परदेशात जाऊन या राष्ट्राच्या इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये उठाव करायचा आणि राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. स्वातंत्र्य हे हिसकावूनच घेतलं पाहिजे, हक्काने घेतलं पाहिजे, भीक मागून मिळणार नाही. हे सुभाषचंद्र बोसांचे जे उच्चार आहेत, उद्गार आहेत, हे कुठेतरी सावरकरांचे विचार आहेत. ते कदाचित एकमेकांना भेटले नसतील, एकदाच भेटलेले आहेत. 40 मिनिटं भेट झालेली होती फक्त आणि त्यानंतर 6 महिन्यांनी सुभाषचंद्र कलकत्त्याहून निसटले होते. हे त्यांची स्वप्नपूर्ती होती, सावरकरांची स्वप्नपूर्ती, की मी सैन्य उभं करेन, एकत्रित उठाव करेन, ही स्वप्नपूर्ती होती. तर त्याला अनुलक्षून ज्यावेळेला पोर्ट ब्लेअरवरती महाराजा बोट थांबलेली होती, नांगर टाकलेला होता आणि सावरकरांना हलवायचं. सावरकर डेकवर होते. सावरकरांना थोडा ब्रॉन्कायटिसचा त्रास असल्यामुळे श्वासोच्छ्वासाला त्रास व्हायचा. त्यामुळे खालच्या त्या तळमजल्याच्या पिंजऱ्यातनं त्यांना वारंवार वर आणलं जायचं मोकळ्या हवा घेण्यासाठी, श्वास घेण्यासाठी. आणि एकदा सगळे कैदी गेल्यानंतर त्यांना मोकळेपणी वावरता येत होतं. काय विचार आला असेल तुमच्या आमच्या मनात? काय विचार येतो? आयुष्य 3.5 दिवस आळस बिळस दिला असता एखाद्याने, एखाद्याला बोट लागली असती, एखाद्याने गोळ्या घ्यायला सुरुवात केली असते औषधाच्या, आणि तुरुंगवास असेल तर एखादा त्या ह्यानी निराश होऊन फक्त त्या तुरुंगाकडे बघत बसला असता की बरोबर त्याच्याकडे पाठ करून आपला देश ज्या दिशेला होता त्या दिशेला बसला असता. सावरकरांच्या मनात पोर्ट ब्लेअरचं बेट आणि अंदमानचा तो सगळा टापू बघितल्यानंतर पहिला मनात काय विचार आला असेल तर तो हा आला की माझं राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचं अत्युत्तम नाविक तळ या इथे व्हायला पाहिजे. आणि तो झाला. निकोबार आणि अंदमान हा आपला सगळ्यात मोठा नेव्हल बेस आहे. हे सावरकरांनी त्यावेळेला इतका दूरदृष्टीचा नेता आणि गळ्यामध्ये 50 वर्षाची शिक्षा लटकत असताना या माणसाच्या मनात विचार येतो. कारण स्वतःलाच सुचलेल्या 2 ओळी, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. तर अशा सावरकरांचं मानसिक संतुलन बिघडलं पाहिजे, त्यांच्याकडून वेडाचार व्हायला पाहिजे. वा जे सेल्युलर जेलमध्ये कैदी करतात अनन्वित अत्याचारानंतर ते म्हणजे आत्महत्या, आत्मत्याग, देहत्याग करावा, असं काहीतरी घडलंच पाहिजे. यासाठीची उत्तम व्यवस्था जे आधी केलेले असतील अंदमानला त्यांना माहिती असेल, त्यांना लगेच लक्षात येतो नकाशा की सावरकरांची खोली, कोठडी 2 नंबरच्या चाळीतल्या वरच्या मजल्यावरती त्यांना न्या, असं ज्याला बारींनी सांगितलं. त्या कोठडीच्या बरोबर खाली फाशी गेट आहे. फाशी गेट म्हणजे जिथे कैद्यांना फासावर लटकवलं जातं. जिथे फासावर लटकवण्यासाठी त्यांना 2 ते 3 दिवस आधीपासून तिथल्या कोठडीमध्ये आणलं जातं, असं फाशी गेट आहे. आणि जे थेट त्यांना दिसावं किंवा तिथल्या यातना, वेदना, आरडे ओरडे हे सगळं त्यांना ऐकू जावं. आणि मग सावरकरांनी वर्णन करून ठेवलेलं आहे माझी जन्मठेप मध्येच की साधारण 15 दिवसात 2-1 कैद्यांना तिथं फाशी दिलं जायचं. बरं, फाशी दिलेले काही कोणी राष्ट्रासाठी, देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी आलेले राजबंदी नसायचे. खुनी, दरोडेखोर, बलात्कारी, वेगवेगळे अट्टल गुन्हे केलेले अट्टल गुन्हेगार, अशांना फाशी दिलं जायचं. त्यामुळे उद्या आपल्याला फासावर लटकवलं की आपण संपणार आहोत ही मृत्यूची भीतीच 2 दिवस त्यांना त्या पद्धतीने पछाडलेली असायची, लक्षात ठेवा. ते कैदी वारंवार त्यांच्या ग्लानीतनं ज्या वेळेला उठायचे त्यावेळेला दैवाला शाप देत बसायचे, बारीला शिव्या घालायचे, पोलीस अधिकाऱ्यांना, कॉन्स्टेबलला, तिथले जे कोण शिपाई हवालदार असतील त्यांना शिव्या घालायचे, आरडायचे, ओरडायचे, रात्र रात्र अत्यंत करुण वेदनांमध्ये रडत भेकत राहायचं. हे सगळं पुन्हा घट्ट धरायचा, तो त्यांचे पाय धरायचा, ओरडायचा, दयेची भीक मागायचा.
त्याला तशीच समुद्राच्या पाण्याने आंघोळ घातली जायची. मग तो बेशुद्ध पडायचा. बेशुद्ध पडला की लाथा घालून त्याला उठवायचे, थरा थरा थपडा मारून उठवायचे. उठला की तो वांट्या करायचा, जुलाब करायचा. हे सगळं त्यांनी बघावं अशीच योजना होती की हे बघून त्यांना तिथल्या जीवनाचा आणि एकूणच जीवनाचा तिटकारा यावा आणि संपून टाकावं हे देश, हा देह संपून टाकावा, त्यांची विचारशक्ती नष्ट व्हावी. म्हणजे त्यांनी असं वर्णन केलंय की शेवटचा तो खटक्याचा आवाज, ते आजही तिथं आहे बरं तसं, ते फाशी गेट तसंच्या तसं आहे. तिथले खटके ते अजूनही शाबूत आहेत, फक्त आपल्याला फासाचं लाभता येत नाही एवढं, कारण तिथं फाशीचं ते ठेवलेलं नाही. तर तो खटक्याचा आवाज आणि दिलेला आचक्याचा आवाज सुद्धा त्यांना थेट ऐकू जायचा. कितीही कान बंद केले तरी ऐकू जायचा. या सगळी रचना, हे मी मुद्दामून आपल्याला सावरकरांबद्दल, ज्याचे काही आपण सगळे अभ्यासक प्रेमी आहोत, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटावी म्हणून नाही, मी यासाठी दिलेलं आहे की हे सगळं असूनही माफीवीर म्हणणाऱ्यांना आहे की त्यांना माफी नव्हती मिळाली. 10 वेळा विनंती अर्ज करून सुद्धा सावरकरांना त्याच्यातून माफी मिळाली नव्हती. मध्य प्रांत जेव्हा की काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सांगते मी, 1920 त्यांनी आणि देशभरातल्या 5 लाख लोकांनी केलेल्या स्वाक्षरीचा अर्ज ज्या वेळेला दिल्लीला गेला, त्यावेळेला व्हाईसरॉयनी त्यांना माफी द्यावी, म्हणजे काही अटींवरती त्यांची सुटका करावी, अशा पद्धतीची योजना केली. हे लक्षात ठेवा की देशभक्त तरुण राजबंदी अशा पद्धतीने तिकडे हाल अपेष्टा सहन करतायत. आणि सावरकर बंधू, म्हणजे सावरकरांपेक्षा बाबाराव सावरकरांचं आपल्याला, म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे, प्रामाणिक मत आहे की तात्यारावांपेक्षा सेल्युलर जेलमध्ये बाबारावांना सगळ्यात जास्त हाल अपेष्टा सहन कराव्या लागलेले आहेत. त्यांना त्रास होतो की यांना मानसिक त्रास होतो हे माहिती असल्यामुळे बाबारावांना सगळ्यात जास्त त्रास दिला आहे. कोल्हू हा बाबारावांनी सगळ्यात जास्त पिसलेला आहे, तात्यारावांनी नाही. आणि बाबारावांना अर्धशिशीचा त्रास असायचा, म्हणजे जसजसा सूर्य चढत जातो तसं डोकं ठणकायला लागतं. इतकं ठणकायचं की बाबाराव ती आतली वेदना कमी व्हावी म्हणून दणा 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 डोकं त्या कोलूच्या कोठडीच्या दगडांवर आपटायचे. पण त्यांना कोलू बसणं हे नव्हते. एकदा तर त्यांना अतिसार झाला होता. किती घृणास्पद अवस्थेमध्ये कैदी राहत होते, राजबंदी राहत होते. सावरकर राहिले आहेत. बाबारावांना अतिसाराचा त्रास होत होता. कोलूची तिथली पद्धत अशी असायची की 6 तास सलग पिसत बसावं लागायचं. गोल आकाराचा तो दांडा असायचा, बैलासारखं तुम्हाला त्या दांड्याला झुंपलं जायचं. दोन्ही हात त्या दांड्यावर धरायचे आणि दांडा फिरवायला सुरुवात करायची. खाली त्या लाकडी एवढ्या मोठ्या पिंपामध्ये नारळाच्या करवंट्या टाकलेल्या असायच्या आणि तुम्ही जसं ते पिसत जाल, कोलू फिरवत जाल, तसं ते आतमध्ये पिसलं जायचं आणि त्यातनं थेंब तेल गळायला लागायचं बादलीमध्ये. ते ज्यावेळेला पहिल्यांदा सगळं नारळाने भरलेलं असायचं ना, तर अक्षरशः सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याला असं लटकलं आणि हातपाय हलवून ढकललं तरी ते ढकललं जायचं नाही. मग शेवटी 2 कैदी एकेका वेळेला लावले जायचे आणि मग ते एकाला जायचं. असं सलग 1 तास, 1.5 तास, 2 तास, वेळेचं काही हे नाही. पण अगदी आता चक्कर द्यायची वेळ आली, अशी वेळ आली की करवंटीवर पाणी प्यायला मिळायचं आणि मग पुन्हा पिसायला सुरुवात. शेवटच्या तासांमध्ये तर आपल्याच घामानी निसरड्या झालेल्या फरशीवरनं स्वतःचेच पाय घसरायच्या वेळी लटपटून खालती आपटायचे. पण हात बांधलेले असल्यामुळे ते लटकले जायचे. मग पुन्हा जागे, मग कित्येकदा माणसं त्या ग्लानीमध्ये बेशुद्ध असायची. 60 टन मागणं दणका बसला की उठायचे आणि पुन्हा पिसायला सुरुवात करायची. खरं तर ही शिक्षा राजबंद्यांसाठी नव्हती नियमानुसार, पण ही दिली जायची. बारीचं राज्य, त्यांनी जर म्हणलं ही पूर्व दिशा आहे, असं पश्चिमेकडे बोट दाखवून म्हटलं तर बाकीचे कैदी म्हणायचे हो हो ही पूर्व दिशा आहे, छान वारा येतोय. अशा पद्धतीचं तो जर म्हणला आज रात्र आहे असं भर दिवसा म्हणला तर कैद्यांनी म्हणायचं